मराठा समाजाचं 7 दिवसात सर्वेक्षण करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार। महसूल खात्याच्या बैठकीत मोठा निर्णय। सव्वीस जानेवारीला 2.5 लाख स्वयंसेवक मुंबईमध्ये धडकणार। मनोज जरांगेंचा निर्धार। सरकारनं अडवण्याचा प्रयत्न करू नये, जरांगेंचा इशारा। ओबीसी आरक्षणाविरोधामध्ये मुंबई हायकोर्टात याचिका। ओबीसी आरक्षण बेकायदेशीर असल्याचा दावा। 7 फेब्रुवारीला सुनावणी। बारा जानेवारीला लोकार्पण होणाऱ्या शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूसाठी 500 रुपयांचा टोल प्रस्तावित। मंत्रिमंडळाच्या उद्याच्या बैठकीत होणार अंतिम निर्णय। सधन नागरिकांना सरकारी योजना आणि लाभ परत करायचे असल्यास त्यासाठी नवी योजना आणणार। गिव्ह इट अप योजना आणणारं महाराष्ट्र हे देशात पहिलं राज्य। मलंगगड मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आव्हाडांची मुख्यमंत्र्यांवर टीका। मुख्यमंत्र्यांना शपथेची करून दिली आठवण। महाराष्ट्र आयसीस मॉड्यूल प्रकरणी एनआयएचं आरोपपत्र दाखल। भारताला इस्लामिक स्टेट बनवण्याचा कट। आरोपपत्रात नमूद। काश्मीरमधील कुपवाड्यामध्ये रेकी करून आयसीसला माहिती कळवल्याचा उल्लेख। अयोध्येतल्या राम मंदिरामधील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपवास करणार। शरयू नदीमध्ये स्नान करण्याची ही शक्यता। अयोध्येमधल्या राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने 22 जानेवारीला महाराष्ट्रामध्ये दारू आणि मांस बंदी करा। भाजपा आमदार राम कदमांची मागणी। राम शाकाहारी नाही तर मांसाहारी होता। जंगलामध्ये शिकार करून खाणार राम आमचा आहे। राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये जितेंद्र आव्हाडांचा अजब दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।